मी ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर देखील धर्मांतराची प्रकरणं झाली. धर्मांतर प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी दावा केलेला आहे. वरिष्ठांनी त्याची तात्काळ दखल घेत ॲक्शन देखील घेतली असं म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या राज्यामध्ये धर्मांतराची प्रकरणं होणं हे खऱ्या अर्थाने सध्याच्या भाजपाच्या शासनकर्त्यांना लाजिरवाणं गोष्ट आहे. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे हा महाराष्ट्र व्यसनाच्या आहारी जातोय का, ड्रग्सचा एक अड्डा बनतोय का. आता कालसुद्धा गुजरात, पंजाब, राजस्थान इथले पोलीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र हा ड्रग्सचा निर्माण करणारा एक हब होत आलेला आहे. अशा पद्धतीची बातमी जी पसरलेली आहे त्यामध्ये तथ्य आहे. इथे सुद्धा सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, गोव्यातून येणारा संपूर्ण ड्रग हा गोव्याच्या मार्फत सिंधुदुर्ग, रत्नागिरीपर्यंत येतोय. परंतु त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत 100% बंदी येऊ शकली नाही. हे दुर्दैव सध्याच्या राज्यकर्त्यांचं आहे.